निदा खानला आश्रय देण्याच्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणी वाढतायत। एकीकडे मतीनच्या घरावर तोडक कारवाई करण्यासंदर्भात पालिकेने नोटीस बजावली आहे, तर दुसरीकडे महापौर समीर राजूरकर यांनी अपात्रतेचा ठराव मांडण्याचा निर्णय घेतला आहे। बेकायदेशीर घर बांधलं तर महापालिकेच्या नियमानुसार नगरसेवक अपात्र होतो आणि त्याची प्रक्रिया आता सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे। तर या विरोधात नगरसेवक मतीन पटेल यांनी न्यायालयात धाव घेतली आहे। निदाला मदत, मतीन यांच्या घरावर बुलडोझर। मतीन पटेलांचं नगरसेवक पदही रद्द होणार। मतीन पटेल यांची न्यायालयात धाव। नाशिक धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्यामुळे संभाजीनगरमधील एमआयएम नगरसेवक मतीन पटेल अडचणीत आले। त्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसतायत। 3 दिवसांपूर्वी महापालिकेनं त्याच्या राहत्या घरावर, कार्यालयावर आणि निदा ज्या घरात आश्रित होती त्या घरावर नोटीस बजावली होती। हे अतिक्रमण आहे, बांधकाम बेकायदेशीर आहे असं सांगत नोटीस बजावत हातोडा चालवण्याचा इशाराही दिलाय। तर दुसरीकडे महापालिकेच्या नियमानुसार अतिक्रमण करणं, बेकायदेशीर घर बांधणं गुन्हा आहे। महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार अशा नगरसेवकांचं पद रद्द होतं। त्यानुसार आता महापौरांनी या कारवाईला सुरुवात केली। याबाबत प्रक्रियाही सुरू झाल्याचं महापौरांनी सांगितलं। तर ते घर अनधिकृत असेल तर ते साहजिकच आहे की तो सदस्य 10(1)ड मध्ये बसतो आणि 10(1)ड मध्ये बसत असल्यावरती कुठलाही नगरसेवक असो किंवा कुठल्याही पार्टीचा असो, पण पर्टिक्युलरली एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल आहे, त्याचं प्रायमा फेसी दिसतंय आपल्याला की ते घर अनधिकृत आहे। आणि जर ते घर अनधिकृत असेल, कागदोपत्री ते आम्हाला आत्ता तरी आम्हाला वाटतंय ते अनधिकृतच आहे, त्याची गुंठेवारी केलेली नाहीये, तरी आम्ही कागदपत्र पूर्ण तपासून मग त्याच्यावरती नगरसेवक पदाच्या अपात्रतेची कारवाई करणार। एमआयएमनंही याबाबत आक्रमक पवित्रा घेतला। कारवाई नियमानुसार करावी, राजकीय सुडापोटी करू नये असं म्हणत एमआयएम नेते समीर बिल्डर यांनी निशाणा साधला। तर मतीन पटेलला नगरसेवक महापौरांनी नाही तर जनतेनं केलं असं म्हणत बिल्डर यांनी महापौरांना हल्लाबोल केला। इल्लीगल बांधकाम की नोटिस देना ये कॉर्पोरेशन का अधिकार है, उसको सही या गलत प्रूव करने के लिए हमें भी 3 दिन का टाइम मिला है और मतीन पटेल की फैमिली उनके डॉक्यूमेंट्स जो तो कॉर्पोरेशन के सामने प्रोड्यूस करेगी और अगर कुछ इलीगल है तो उसके ऊपर बिल्कुल कार्रवाई होगी भी। नगरसेवक पद फिट रद्द, नगरसेवक पद देखिए साहब, नगरसेवक महापौर साहब ने नहीं बनाया मतीन पटेल को। मतीन पटेल को नगरसेवक नारेगांव की जनता ने बनाई है। तो ये नारेगांव की जनता के अगर विश्वास के साथ आप खेलना चाह रहे हैं इस तरीके से, तो ये आपकी मर्जी है। दरम्यान महापालिकेनं बजावलेल्या नोटिसी विरोधात एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी न्यायालयात धाव घेतली आहे। महापालिकेची 3 दिवसांची नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला। मतीन पटेल न्यायालयाकडे 15 दिवसांची मुदत मागणार आहेत अशी माहिती आहे। या प्रकरणावर न्यायालय देखील तातडीनं उद्याच सुनावणी घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलं। जर न्यायालयानं मतीन पटेल यांना कागदपत्र सादर करण्यासाठीची मुदत वाढवून देणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं। विशाल करोडे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।